राज्यातील शासकीय कंत्राटदारांना विविध शासकीय विभागांकडून तब्बल 86,662 कोटींची विविध देयकं थकीत आहेत। या थकीत बिलांच्या वसुलीसाठी आणि निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याच्या मागणीसाठी राज्य कंत्राटदार फेडरेशनच्या वतीनं आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। आर्थिक कोंडी झाल्यामुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। कंत्राटदारांची विभागनिहाय किती बिले थकीत आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 17,500 कोटींची बिलं थकीत आहेत। आदिवासी विकास विभागामध्ये 9,881 कोटींची बिलं थकीत आहेत। ग्रामविकास विभागामध्ये 1,181 तर पाणी पुरवठा विभागामध्ये तब्बल 40,000 कोटींची बिलं अद्याप थकीत आहेत। जलसंपदा विभागामध्ये 7,000 कोटी रुपयांची तर पर्यटन विभागामध्ये 1,100 कोटींची बिलं थकीत आहेत। इतर विभागांमध्ये 10,000 कोटींची बिलं थकीत आहेत आणि या सगळ्या विभागांची एकत्रित बेरीज केली तर अंदाजे 86,662 कोटींची बिलं ही कंत्राटदारांची सरकारकडे थकीत आहेत। थकीत सर्व पात्र बिलं तात्काळ अदा करा अशी कंत्राटदारांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच थकीत बिलांचा विभागनीय आढावा घेत बिलं चुकते करण्यासाठी एक वेळापत्रक जाहीर करा असंही कंत्राटदारांनी म्हटलंय। आवश्यक निधीची तातडीनं तरतूद करण्याची देखील मागणी कंत्राटदारांची आहे। मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि संबंधित सर्व विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बिलांच्या संदर्भात तातडीनं बैठक घ्यावी आणि प्रश्न निकाली काढावा असंही कॉन्ट्रॅक्टर्सनं म्हटलंय। विभागनीय चर्चा करून प्रत्यक्ष अडचणी देखील दूर करण्याची मागणी या कंत्राटदारांची आहे। प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी आर्थिक व्यवस्था निर्माण करावी असंही त्यांनी म्हटलंय।